नमस्कार, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे रामनवमी. तुम्हा सर्वांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आज आपण बाहेर जाऊन पाहूया की आमच्या गडचिरोलीमध्ये रामनवमी निमित्त कशी तयारी चालू आहे आणि काय काय आहे पाहण्यासारखं. चला आपण जाऊन या व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण पोचलेलो आहोत रेड्डी गोडाऊन चौक येथे आणि पहा किती सुंदर असं बनवलेलं आहे आणि श्रीरामांची फोटो पण किती सुंदर इथं लावलेली आहे. खूपच छान दिसत आहे डेकोरेशन. आणि हे जे तयार केलेलं आहे हे मिरवणुकीमध्ये नेण्यासाठी तयार केलेलं आहे. हवाला रथ किती सुंदर असं डेकोरेशन आहे पहा. समोर डीजे आहे, फटाके पण उडत आहेत आणि मस्त ढोल पण वाजत आहे. आता आपण इकडचं पाहून निघालेलो आहोत आणि जात आहोत आणखीन दुसरीकडचे पाहण्यासाठी. समोर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, खूप भारी भारी आहे पाहण्यासारखं. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आरमोरी रोडवरती. आरमोरी रोडला हे पहा किती सुंदर असा आपला आदिवासी डान्स चालू आहे मस्त. आणि हे पहा इथं आलेला आहे गोरिल्ला आणि पहा गोरिल्ला कसं करतो ते. सभी का हार्दिक अभिनंदन करता है इसके आणि इथे बघा आता कोणाची एंट्री होते. हे पहा आता एंट्री झालेली आहे तात्या विंचूची. एकदम भारी असं तात्या विंचू होता आणि हे बघा कसला भारी डान्स करत आहे. हे बघा इथं आपले हनुमानजी कसे बसलेले आहेत आणि आपल्याला पाहून मस्त त्यांनी आपल्याला आशीर्वाद ॲक्शन दिलेली आहे. आणि स्पेशल आपल्यासाठी त्यांनी आपल्याला हा थोडासा डान्स दाखवलेला आहे.
या गुरिलावाल्या दादांनी पण स्पेशल आपल्यासाठी डान्स थोडा दाखवलेला आहे आणि असल्या गरमीमध्ये हे असे कॉस्ट्युम घालून एवढं सगळं भारी ॲक्ट करतात आणि मिरवणुकीमधलं आकर्षण बनतात. खरंच खूप छान कामगिरी आहे यांची. आणि हा लुक पाहिल्याबरोबर मला समजलाच नाही की कुठला लुक आहे. मी विचारलं पण एवढा जास्त आवाज वगैरे होता ना, त्याच्यामुळे त्यांना ऐकू पण गेलं नाही. आणि हे पहा किती सुंदर असे राम, सीता, लक्ष्मण हे बसलेले आहेत आणि पाहून आपल्याला असा आशीर्वाद देत आहेत, हसत आहेत. हे पण खूपच छान असं रेडी होऊन बसलेले होते. मग याच्या मागे आता आहे हे बघा श्रीरामांचा फोटो, किती सुंदर हे पण बनवलेला आहे. आणि हे इथे आहे आपले वनवासामधली सीता माता. अगोदर मला पण समजलं नाही, नंतर विचारलं मग समजलं की ही वनवासातली सीता माता आहे. आता आपण आलेलो आहोत इंदिरा गांधी चौकामध्ये. हे पाहिलं तर किती सुंदर असं मंदिरच बनवल्यासारखं बनवलेलं आहे. एवढं भारी एकदम मस्त वाटत होता. खूपच छान दिसत आहे हे पण. चला आपण आता समोर पण जाऊन पाहूया आतमध्ये. हे बघा आतमध्ये असं आहे आणि इथं श्रीरामांची मूर्ती ठेवलेली आहे. खूपच छान आहे. पूर्ण मिरर वर्क आहे साईडने. एकदम भारी असं डेकोरेशन आहे आणि वरती पूर्ण ग्रीन ग्रीन आहे. किती सुंदर दिसत आहे पहा. हे पहा साईडने पण किती सुंदर असं हे मंदिर दिसायला लागले ना. एकदम भारी असे बनवलेलं आहे यांनी हे पेंडॉल. आता आपण पोहोचलेलो आहोत नगर परिषदमध्ये. हे पहा किती सुंदर असं इकडं सगळा माहोल आहे. चला पाहूया इकडे काय काय आहे ते. आणि हे बघा ना किती सुंदर असं महादेवाची पिंड आहे आणि महादेवांच्या जटामधून कंटिन्यू गंगा वाहत आहे. किती सुंदर असं दृश्य आहे. आणि इकडे नंदी महाराज कंटिन्यू मान हलवत आहे, मागे त्रिशूळ फिरत आहे आणि एवढे मोठे महादेव त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ हालत आहे. महादेवांची मान इकडे इकडे फिरत आहे, इकडच्या हातामध्ये डमरू असा हालत आहे. एवढं सुंदर काहीतरी युनिक वाटत होतं ना. मी पहिल्यांदा पाहिलं, खूपच भारी वाटत होतं. हे नवीन आलं होतं काहीतरी, मस्तच वाटलं. आणि हे पहा किती सुंदर असं त्रिशूळ पण फिरायला लागलेलं आहे गोल गोल. इथे पण महादेव आणि महादेवांचे दूत असा कॉन्सेप्ट आहे आणि खूपच छान असा यांचा डान्स वगैरे आपण आता समोर पाहणारच आहोत. एकदम भारी आहे.
आता हे सर्व मिरवणुकीसाठी नगर परिषदेच्या बाहेर निघत आहेत. आणि याच्या मागे श्रीरामाची मूर्ती आहे. हे पहा किती सुंदर अशी मूर्ती आहे. हे पण तसेच मस्त त्रिशूळ डमरू गोल गोल फिरत आहेत. आणि हे पहा इथे माकड हातामध्ये गदा घेऊन मस्त हलत आहे तो गदा. किती सुंदर असं आहे पहा ही पण मूर्ती. आणि रामाचे डोळे पण उघड-झाप होत आहेत आणि हातामधलं जे बाण आहे तो पण हलत आहे. हे पहा किती सुंदर असं दिसत आहे ना. बघा आपण त्या मोठ्या महादेवाला पाहिलं ना, त्यांच्या जटामधून किती सुंदर असं पाणी निघत आहे. चला आता यांच्या डान्सला सुरुवात होणार आहे. आपण पाहूया आता. पहा किती भारी डान्स करत आहेत ना. एकदम भारी वाटत आहे मला तर पाहायला. तुम्हाला कसं वाटत आहे नक्कीच मला तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. हे जे गाणे लावतात ना त्या गाण्यावरती असा यांचा डान्स पाहायला ना खूप भारी वाटते. एकदम भारी असं वाइब येते. पण आपण सर्व गाणे ऐकू शकत नाही कारण खूप मोठे सॉन्ग असतात. सर्वच फुल गाण्यावर त्यांनी डान्स करतात. मग आपल्याला ते कॉपीराइट येते. त्याच्यामुळे आपण सगळेच ऐकू शकत नाही. याच्यानंतर ना महादेव आणि पार्वतीचा एकदम भारी असा डान्स आहे. ते पण आपण पाहूया याच्यानंतर. मस्त असा आधी अग्नी हे गाणं आहे ना त्याच्यावरती डान्स चालू होता. आणि हे बघा फायर वगैरे कसलं डेंजर ते तोंडामधून वगैरे आग काढत आहेत. आणि यांच्या केसामधून पण हे बघा आग कशी निघत आहे. एकदम भारी असा डान्स फुल फॉर्म मध्ये चालू होता. मस्त वाटत होतं. महादेव पार्वतीने पण पार्वती बोले शंकर से या गाण्यावरती खूपच सुंदर असा डान्स केला. पूर्ण सॉन्ग वर डान्स केला त्यांनी. एकदम भारी डान्स केलेला आहे.
आणि हे बघा लास्टला राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती ठेवलेली आहे खूप सुंदर असं सजवून. आणि त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत मार्केट लाईनला. हनुमान मंदिर आहे बघा तिथे. आणि आता तिकडे जात आहोत आपण. तिथे पाहूया कसं आहे तयारी. इकडे पण मस्त असं डीजे वगैरे लावलेला आहे. इकडे पण छान केलेलं आहे. आणि इकडे पहा, इकडे पण महादेव पार्वती बसलेले आहेत मस्त असे. आणि त्यांच्या पाठीमागे आता राम लक्ष्मण सीता हे बघा इकडे बसलेले आहेत. खूप छान यांनी पण असं सजवलेलं आहे. आणि याच्या मागे आता आहे श्रीरामांचा हे सुंदर असा फोटो. पहा किती सुंदर फोटो आहे. हे पहा अशा प्रकारे झालेली आहे आपल्या गडचिरोली मधली रामनवमी. आणि आपण आता निघालेलो आहोत घरी. चला मग जाऊया घरी. तर आलेलो आहोत आपण मस्त बाहेर फिरून आणि सर्व काही पाहून. रामनवमी निमित्त किती सुंदर अशा सर्व मिरवणूक निघालेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला आजचा हा आमचा गडचिरोलीतील रामनवमीचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असं सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.